नागनाथ ज्योतिर्लिंगाचं भक्तांना रांगेमध्ये लागावं लागतं आणि शिंदे सेनेचे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना प्रोटेक्शन, त्यांना तत्काळ दर्शन कसं बघतात? नाही, आता त्या कळमनुरीमध्ये विधानसभेमध्ये ते औंढा हे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राचं खूप मोठं महत्त्व 8वं ज्योतिर्लिंग आहे आणि तिथला आमदार म्हणजे हा त्या देवस्थानचा पदसिद्ध सदस्य असतो आणि ते पदसिद्ध सदस्य असतो. तर त्या औंढा नागनाथच्या त्या परिसराची काय अवस्था आहे हो, तिथंसुद्धा नाल्या नाही, रोड नाही, लाईट नाही, वेगवेगळी अवस्था आहे. पण ही एवढी अवस्था झाली, त्या मंदिरामध्ये मागच्या 20 वर्षापासून त्या मंदिरानं पैसे जमा केले. 20 कोटीचा एफडी त्या मंदिराचा, जे की लोकांनी श्रद्धेतून दिलेलं दान, ह्या दानाचं एफडी यांनी मोडून मंदिराचा विकास करतो म्हणले होते. ते 20 कोटीचा विकास काय केला, काय हिसाब आहे, कुठं ते हिसाब? बरं, हे झालं विकासाच्या बाबतीत. तिथलं पैसे खाण्याच्या बाबतीत भ्रष्टाचार केला. बरं, भ्रष्टाचार केला तर केला त्या मंदिरामध्ये, मंदिराच्या ठिकाणी, देवस्थानच्या ठिकाणी, तिथंसुद्धा दादागिरी. वाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझ्यासोबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते विनायकरावजी भिसे पाटील आहेत. साहेब, तयारी कशी सुरू आहे महाविकास आघाडीची? कशा पद्धतीनं कामकाज सुरू आहे आपलं आणि काय अजेंडा आहे आपला, काय सांगाल? माझी लहान भगिनी अर्चना श्रीराम भिसे ही हिंगोली नगराध्यक्षासाठी महाविकास आघाडीकडून उभी आहे आणि महाविकास आघाडीने जे आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल महाविकास आघाडीचा मी प्रथमतः आभारी आहे. आणि हिंगोलीचा जर विषय म्हटलं तर हिंगोलीमध्ये माझी किंवा आमच्या बहिणीची, आम्ही मागच्या 20 वर्षापासून नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून आहे आणि हिंगोलीच्या ज्या समस्या आहे त्याच्यासोबत आमची चांगलीच नाळ जुळलेली आहे. कारण जलमसमचा इथलंच आहे, आम्ही सगळे इथलेच रहिवासी असल्यामुळं या हिंगोलीचे रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल. कारण की पाण्याचं काय व्हायलं, हिंगोली शहरामध्ये 365 दिवसाची घरपट्टी नळपट्टी आमच्याकडून घेतली जाते आणि आम्हाला 8 दिवसाला एकदा पाणी दिले जाते. याबद्दल मी वारंवार नगरपालिकेमध्ये उठाव केला, प्रश्न मांडले, परंतु कसं तिथे सत्ता आपली नसल्यामुळं आमच्या आवाजाला जरा दाबल्या जाते. पण दुसरा विषय की हिंगोली शहरात लाईटाचा प्रश्न असेल, हिंगोली शहरामध्ये जे शेतकरी भवन आहे, शेतकरी भवन कुठं असलं पाहिजे हो? जे शेतकरी भवन मार्केट कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलं पाहिजे. पण त्यांनी एका विशिष्ट गलीमध्ये एका जागी त्यांनी शेतकरी भवन नेलं, त्यालासुद्धा आम्ही विरोध केला होता. त्यावेळेस आम्ही विरोध केला, पण सभागृहामध्ये आमची संख्या कमी पडल्यामुळं ते सभागृहसुद्धा ते एका एरियामध्येच गेलं. तर ह्या अशा काही ठिकाणी आमची संख्या कमी असल्यामुळं आवाज दाबले जाते आणि त्याच्यामुळं यावेळेस नगरपालिकेमध्ये या लोकांनी जर हिंगोलीमध्ये ह्या समस्या यांचं जर निवारण करायचं असेल तर आम्हाला नगराध्यक्षाची जर संधी दिली तर आम्ही या सगळ्या प्रश्नाचं निवारण करू शकतो. विरोधकांचा आवाज कशा पद्धतीनं दाबला जाणार आहात, कशा पद्धतीनं आपण दाबणार आहात? भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. हिंगोली शहरामध्ये काय व्हायले की एकाच आडनावाची माणसं, कधी हे कधी ते, तर हे आडनाव आपल्याला बदलावं लागणार आहे. कारण की इथं हिंगोली शहरामध्ये एवढी दहशत आहे की व्यापाऱ्यांवर दबाव टाकला जातो, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात जर नाही आले तर आम्ही तुमचं अमुक करू तमुक करू, कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं धमक्या देऊन ते माणसं फोडत आहेत. आणि हिंगोली शहरामध्ये त्यांची खूप मोठी दहशत आहे आणि यांचा एक धंदाच आहे, यांना एक अजेंडाच आहे की सत्तेतून पैसा कमवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता आणायची आणि त्या सत्तेच्या माध्यमातून हिंगोली शहरामध्ये दादागिरी निर्माण करायची. अहो, यांची भूक तरी किती सत्तेची, यांचं कधीतरी पोट भरणार आहे की नाही? कारण की कळमनुरीचा आमदार तेच, नगरपालिकेला सदस्य तेच, आता अध्यक्षाला सुद्धा तेच. मी हे कुठपर्यंत चालणार? कारण की तुम्हाला विकास जर करायचा असेल, तुम्ही त्या धर्तीवर हिंगोली शहरामध्ये कार्यकर्ते मिळत नाहीत वाटतं का? कळमनुरीत स्वतःच्या पीएला तिकीट दिलं तर तेच सांगाल मी की कारण की त्यांनी काय आहे की हिंगोली शहरामध्ये त्यांना मतदान मागण्याचा कुठलाच अधिकार नाही. कळमनुरी विधानसभेमध्ये जे त्यांचा आमदार आहेत, पण त्याच्या आमदारामध्ये ती कळमनुरी नगरपालिका येते, त्या नगरपालिकेची अवस्था तुम्ही बघा काय. तिथं लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे. एवढे मोठे प्रश्न असतानासुद्धा हिंगोलीची नगरपालिका परत लढवायची म्हणतात. तर याला कुठंही, हे फक्त यांना सत्ता पाहिजे, यांना सेवा करायची नाही किंवा यांना निवडून शहराचा विकास करायचा नाही. आणि कळमनुरीमध्ये तसंच, इकडं कोणीतरी आपला नातेवाईक पाहिजे, भाऊ पाहिजे नगराध्यक्ष, कळमनुरीमध्ये आपला पीए पाहिजे, कळमनुरीमध्ये सुद्धा आपल्या पीएला तिकीट दिलं, तिथंही सत्ताच पाहिजे, सेवा करायची नाही. यांना फक्त सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे, त्या पॉवरमधून दादागिरी पाहिजे, वर्चस्व पाहिजे. हे फक्त यांना वर्चस्वाची लढाई आहे, हे लोकांचं भलं करण्यासाठी नाही.
मतदारसंघातलं जे देवस्थान मंदिर आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग तिथं भक्तांना रांगेमध्ये लागावं लागतं आणि शिंदे सेनेचे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना प्रोटेक्शन त्यांना तत्काळ दर्शन कसं बघता तुम्ही? नाही, आता त्या कळमनुरीमध्ये विधानसभेमध्ये ते औंढा हे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राचं खूप मोठं महत्त्व 8वं ज्योतिर्लिंग आहे आणि तिथला आमदार म्हणजे हा त्या देवस्थानचा पदसिद्ध सदस्य असतो आणि ते पदसिद्ध सदस्य असतो. तर त्या औंढा नागनाथच्या त्या परिसराची काय अवस्था आहे हो, तिथंसुद्धा नाल्या नाही, रोड नाही, लाईट नाही, वेगवेगळी अवस्था आहे. पण ही एवढी अवस्था झाली, त्या मंदिरामध्ये मागच्या 20 वर्षापासून त्या मंदिरानं पैसे जमा केले. 20 कोटीचा एफडी त्या मंदिराचा, जे की लोकांनी श्रद्धेतून दिलेलं दान, ह्या दानाचं एफडी यांनी मोडून मंदिराचा विकास करतो म्हणले होते. ते 20 कोटीचा विकास काय केला, काय हिसाब आहे, कुठं ते हिसाब? बरं, हे झालं विकासाच्या बाबतीत. तिथलं पैसे खाण्याच्या बाबतीत भ्रष्टाचार केला. बरं, भ्रष्टाचार केला तर केला. त्या मंदिरामध्ये मंदिराच्या ठिकाणी, देवस्थानाच्या ठिकाणी तिथंसुद्धा दादागिरी. मागच्या काही दिवसापूर्वी यांचेच लोक, यांच्या वंजारवाड्यातले काही लोक त्या ठिकाणी गेले आणि तिथं त्या महाराज लोकांना मारहाण केली. महाराज लोकांना, जे की पुजारी आहे तिथं, त्या पुजाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर त्या ठिकाणी दादागिरी एवढी की एका पत्रकाराला सुद्धा मारहाण केली, त्याचा मोबाईल फोडून टाकला. आणि बरं, दर्शनाला जायसाठी सर्वसामान्य माणसाला तिथं लाईनला लागून दर्शन घ्यावं लागते. लोक 2-2 दिवस लाईनला लागतात, गुंडागर्दी वाढले. 2-2 दिवस लाईनला लागतात. आणि त्याच्यामध्ये तो परळीहून आलेला किशोर फडचा मुलगा, त्याला VIP दर्शन दिले जाते, त्याला प्रोटोकॉल दिला जातो, संरक्षणामध्ये त्याचं दर्शन होते. ही सगळी दादागिरी, दहशत, गुंडगिरी, ही कुठली पद्धत झाली? यांनी सर्वसामान्य माणसाला सोडलं तर नाही, देवालासुद्धा सोडलं नाही आणि देवस्थानमधल्या पुजाऱ्याला सोडलं नाही, ते देवस्थानलाही सोडलं नाही. देवस्थानच्या ठिकाणीसुद्धा यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. हे पाप कुठं फिरतील माहीत नाही. हे घडीघडी आपला विकासाचा अजेंडा कशा पद्धतीनं आणि निवडणुकीच्या माध्यमातून, या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं गुलाल ओढून आणणार आहात, काय वाटतं? तर हे प्रश्न तुमचा महत्त्वाचा आहे की विकासाचा विषय जर आपण घेतला तर हिंगोली शहरामध्ये पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर हिंगोली शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही कुठंच की खेळण्यासाठी. ते आम्ही क्रीडांगण घेणार. त्यानंतर हिंगोली शहर हे वाढत चाललेले आहे आणि झपाट्यानं विकास व्हायला या शहराचा. या शहरामध्ये भाजी मंडी, ती पूर्वी काळापासून 50 वर्षापासून तीच भाजी मंडी, एवढ्या ठिकाणी भाजी मंडी, तिथं संख्या वाढली, तिथं भाजी मंडी बसणाऱ्या लोकांची संख्या वाढली, भाजीपाला घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली. आणि त्या ठिकाणी फ्रूट मंडी, आपल्या हिंगोली शहरामध्ये फ्रूट मंडी कुठे आहे हो? रस्त्यावर लोक गाड्या लावतात, रस्त्यावर तिथे गिऱ्हाईक येतात, त्यामुळं ट्रॅफिक जाम होते. तर हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठी भाजी मंडी पाहिजे, मोठी फ्रूट मार्केट पाहिजे. आणि या धर्तीवर आमच्या ग्रामीण भागातली जे शेतकरी येतात, या शेतकऱ्याचं दूध विकायसाठी येतात, त्यांचीसुद्धा अवेलेबल नव्हते. तर हे दूध विकणारे जे शेतकरी आहेत यांच्यासाठी ज्याप्रमाणे फ्रूट मार्केट आहे, त्याप्रमाणे भाजी मंडी मार्केट आहे, तसंच एक आमचे म्हणणं आहे की दूध मंडीसुद्धा इथं झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. म्हणजे हे प्राथमिक राहील, भाजी मंडी, फ्रूट मंडी आणि दूध मंडी हे आमचे प्राथमिकता राहील. त्यानंतर क्रीडांगण, याला पण सुद्धा आम्ही प्राथमिकता देणार आहोत. अशा अनेक प्रश्न आहेत. कचऱ्याचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे. आमच्याकडून टॅक्स घेतला जातो, आमच्याकडून वर्षाला 800 रुपये टॅक्स घेतला जातो, पण ते घनकचऱ्याचा टेंडर काढतात, त्याच्यामध्ये त्या गुत्तेदाराचीच लाल होते. सर्वसामान्य आज पहा तुम्ही हिंगोली शहरामध्ये पूर्ण गुत्तेदार तर बीडकडले एकाच आडनावाचे चर्चा होतात. आता कळमनुरीची एवढी शोकांतिका आहे, हे कळमनुरीचे आमदार आहेत आणि त्या कळमनुरीच्या आमदारामध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं मतदार आहेत. तिथं आम्ही मतदान केलं, पण त्या ठिकाणी रोड असतील किंवा विकास काम करायचं असले तर त्या ठिकाणी गुत्तेदार एकाच आडनावाची, हिंगोलीची गुत्तेदार, बीडची, परळीची गुत्तेदार. मतदान करायचं आम्ही, गुत्ते घ्यायचे तुम्ही, ठेकेदार मोठे करायचे तुमची माणसं. ही कुठली पद्धत झाली? तर त्या आमदारासोबत राहणारे जे लोक आहेत, त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्याच्या नेत्यालाही प्रश्न विचारायला पाहिजे की रे बाबा, आम्ही तुझ्यासाठी मेहनत केली, तुझ्यासाठी रात्रंदिवस केलं आणि तू गुत्तेदार कोणते आणतो? तुझे जवळचे नातेवाईक आहे. ही कुठली पद्धत झाली? ही पद्धत नाही. त्या कार्यकर्त्यावर सुद्धा हा अन्यायच आहे आणि या पैशातून ते दादागिरी करत आहेत. हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते तथा महाविकास आघाडीचे नेते विनायकराव भिसे पाटील गंभीर आरोप करत विकासाला चालना देत कळमनुरी शहरातील जो भकास परिस्थिती आहे त्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतर हिंगोली शहराचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही, हिंगोली शहरातला विकास केला जाईल अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी प्रवाहानुशी बोलताना दिलेली. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.